नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. आज आहे सोमवार आणि आज मी विचार केला होता की मला आज रव्याचे डोसे बनवायचे आहेत. त्यासाठी काल रात्रीच मी रवा भिजत टाकला होता, उडदाची डाळ आणि मूग आणि बदाम. तर हे मी रोजच भिजत घालते कारण बदाम हे आपल्या शरीरासाठी चांगले असतात. आता सगळ्यात आधी मी उडदाची डाळ आहे ते मिक्सरमध्ये छान अशी वाटून घेतलेली आहे आणि त्यात मी दही मिक्स केलेलं आहे. दही हे मी घरीच बनवलेलं होतं. ते त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर सुंदर असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि ते मिश्रण आता मी रव्यामध्ये खूप छान असं मिक्स करणार आहे. ते मिक्स केल्यानंतर त्याचा जो सुवास आहे खूप सुंदर येत आहे. त्यामध्ये थोडी चव येण्यासाठी मी बीट, कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे. आता ते मी छानपैकी असं बारीक बारीक चिरून त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे मी कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे सगळं कापलेले पदार्थ मी याच्यामध्ये मिक्स करत आहे. हे सगळं त्याच्यामध्ये प्रॉपर मिक्स करायचे, त्याची चव या डोशांमध्ये उतरलेली पाहिजे. आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. सुंदर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. कोथिंबीरने डोशांची जी चव आहे ती खूप सुंदर येते. आणि आता यामध्ये मी किसणार आहे बीट हे आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे आणि माझं असं मत असतं की कसं प्रत्येक गोष्टीतून पौष्टिक खाल्लं पाहिजे, म्हणून त्याच्यामध्ये पौष्टिकपणा येण्यासाठी मी त्याच्यामध्ये बीट मिक्स केलेलं आहे. आता हे जे मूग आहेत ते मी गरम करणार आहे. आता एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि एका साईडला मी मूग जे आहे ते गरम करते. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून मूग टाकायचे, त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता तव्याला मी गरम तेल लावलेलं आहे. ते तेलामध्ये तो डोसा जो आहे तो आता आपल्याला छानपैकी असा फिरवायचा आहे. आता सुंदर असा डोसा तयार झालेला आहे. दिसायला पण खूप सुंदर दिसतो आणि खायला खूप पौष्टिक. फक्त डोसे प्रतीकला आवडत नाही, त्यासोबत त्यांना चटणी देखील लागते. तर खूप सोप्या पद्धतीने मी चटणी बनवणार आहे. त्यासाठी थोड्याशा मिरच्या, लसूण आणि लिंबू त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि थोडीशी साखर, त्याला आंबट गोडपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ. लिंबू पिळल्यावर त्याची चव खूप सुंदर येते. आता ते जे आहे ते मिक्सरमध्ये आपल्याला छानपैकी वाटून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आता आपली चटणी देखील तयार आहे डोशांसोबत. आता तुम्ही पाहत आहात सुंदर डोसा, मूग आणि त्याच्यासोबत चटणी. हा आहे माझा आजचा नाश्ता. अशाच पौष्टिक नाश्त्यासाठी मला फॉलो करा. थँक्यू.